आपण पाहतोय आणि योहान शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि त्याचं 25-27 पर्यंत आपण रीड करू. 25 वचन. शिपायांनी तर असे केले, पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई आणि त्याच्या आईची बहीण क्लोपाची बायको मरिया आणि मरिया मगदलिया ह्या उभ्या होत्या. 26 वचन. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर तो प्रीती करीत असे त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आपल्या आईला म्हटले, बाई, पहा, हा तुझा मुलगा. पुन्हा वाच सेम. 25 वचन. शिपायांनी तर असे केले, पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई आणि त्याच्या आईची बहीण क्लोपाची बायको मरिया आणि मरिया मगदलिया ह्या उभ्या होत्या. 26 वचन. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर तो प्रीती करीत असे त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आपल्या आईला म्हटले, बाई, पहा, हा तुझा मुलगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना एका वेगळ्या प्रकारे आजचे वचन आपण शिकू. आपण नेहमी असं पाहतो की परमेश्वर वधस्तंभावर असताही आपल्या आईच्या प्रती विचार करतोय का भवितव्याचं कसं असावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज एका वेगळ्या प्रकारे देवापाने प्रगटीकरण दिलं मरियेच्या दृष्टीकोनाने. कोणत्या दृष्टीकोनाने? मरियेच्या. मरियेचे. आता पहा, मरिया या ठिकाणी येशूची कोण आहे? आई आहे. आणि आता एका आईचा मुलगा कुठं जात आहे? वधस्तंभावर. वधस्तंभावर जात आहे. मग मरियेमध्ये आणि येशूमध्ये फक्त तेवढंच नातं आहे का? नाही. मुलाचं आणि आईचं नाही. तर आत्मिकतेचा जर विचार केला तर मरियेची पवित्रता पण येशू, मरियेचं न्यायपण पण येशू, मरियेची धार्मिकपण पण कोण? येशू. म्हणजे या ठिकाणी जर विचार केला तर फक्त एक मुलगा मरत नाहीये, तिच्या न्यायपणाला, तिच्या पवित्रतेला आणि तिच्या धार्मिकतेला मारण्याचा प्रयत्न होतो. किती लोकांना समजलं? विषय समजून घ्या. मी कशा प्रकारे देवाने मला शिकवलं या ठिकाणी. फक्त एकच नातं आहे का मुलाचं? नाही. कोणतं नातं सांगतो या ठिकाणी? पवित्रतेचं नातं आहे, आत्मिकतेचं नातं आहे, धार्मिकतेचं नातं आहे. म्हणजे आत्मिकरित्या फक्त एक व्यक्ती मरत नाहीये, फक्त एक मुलगा मरत नाहीये, तर तिचं न्यायपण, तिची पवित्रता कट कारस्थान करून मारण्याचा प्रयत्न होते. आणि म्हणून मरिया आपल्या आत्म्यात कशी आहे? व्याकुळ आहे. कशी आहे? व्याकुळ आहे. आणि आज परमेश्वर आम्हाला शिकवतो की जसं मरिया व्याकुळ आहे, कारण तिचं न्यायपण, तिची धार्मिकता आणि पवित्रतेला मारण्याचा प्रयत्न होते. प्रेज द लॉर्ड. ज्याप्रमाणे तिच्या न्यायपण, पवित्रतेला, धार्मिकतेला मारण्याचा प्रयत्न होतो, त्याच प्रकारे प्रभू म्हणतो का तुमच्या पण जीवनात तुमचं न्यायपण आणि तुमच्या धार्मिकतेला मारण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं? मी पुन्हा बोलतो. तिचं न्यायपण, पवित्रतेला काय करतायत? मारतायत. काय करतायत? आणि खोटं कट कारस्थान. कसं? असं लिहिलंय का खोटे साक्ष उभी करून तिच्या धार्मिकतेला, तिच्या न्यायपणाला संपवलं. प्रेज द लॉर्ड. पण येशू संपला का? नाही संपला. येशू संपला का? नाही संपला. तसंच देव म्हणतो का तुमचं पण न्यायपण आणि तुमच्या पवित्रतेवर लोक प्रश्नचिन्ह उत्पन्न करतील आणि त्याला संपवण्याचा प्रयत्न करतील. प्रेज द लॉर्ड. तसं याच्या विरोधात खोटे साक्षी उभी केले, तुमच्या पण विरोधात खोट्या गोष्टी लोक उत्पन्न करतील आणि म्हणतील का हा दिखावा करणारा, हा ढोंगी आहे. आणि त्याद्वारे तुम्हाला असं दाखवून देतील का तुझं आत्मिक कॅरेक्टर पूर्णपणे खराब आहे. आणि मग तुम्हाला असं वाटेल का आता जर लोक माझ्याबद्दल असा विचार करतायत, लोक माझ्याबद्दल असं म्हणतायत, तर मी प्रभूमध्ये कसं जागावं. प्रेज द लॉर्ड. मरियेला ऑलरेडी सांगितलं होतं, लहानपणी जास्ती येशूला मंदिरात घेऊन गेली होती, ते म्हणले होते तुझ्या हृदयामध्ये तलवार भोसकली जाईल. तुझ्या हृदयामध्ये तलवार भोसकली जाईल. आमच्या पण न्यायपणाला लोक तुडवतील. काय करतील? जर तुम्ही आज टीव्ही पाहताय तर प्रत्येक सेवकाविरोधात खोट्या साक्षी काय केल्यात? उभ्या केल्यात आणि त्यांच्या न्यायपणावर प्रश्नपणा उत्पन्न केले. प्रेज द लॉर्ड. आज तोच सेम सीन आहे. आज मरियेला प्रश्न पडला का माझा न्यायपण मारण्याचा प्रयत्न होतो ना. आज पण ख्रिस्ती विश्वासाच्या लोकांचा न्यायपणाला काय केलं? लोकांनी मारण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रेज द लॉर्ड. पण जसं असं होईल व्याकुळ होऊ नका. त्यांच्या मारल्याने, त्यांच्या कट कारस्थानाने येशू संपला का? नाही संपला. कमान संपला का? सेम लोक आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतील, पण जर देवाचा हात आमच्यावर आहे ना, आम्हाला कुणी संपवू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून तिची व्याकुळता बघून येशू म्हणतो का बाई, पहा तुझा पुत्र. व्याकुळ होऊ नको. काय होऊ नको? सेम वे आज व्याकुळ होऊ नका. जस्ट लोक तुम्हाला ब्लेम करतील आणि लोकांचं सोडा, पहिलं ब्लेम तुमच्या घरचेच लोक करतील. कुठले? घरचे लोक. जस तुम्ही येशूमध्ये चांगलं करणार ना, कोणामध्ये? येशूमध्ये. लोक तुमच्या न्यायपणावर प्रश्न टाकतील. का? कारण काही असं होतं घरामध्ये, मी असं पाहतो आजकाल
की लेकरं चांगलं करतात? लेकरं चांगलं करतात. मग आईबापांना वाटतं का रे ह्यांना येशूत आम्ही आणलं ना, आता हा आम्हाला काय शिकवतोय? चांगलं शिकवतो. कमान पुन्हा सांग. आई वडील लेकरांना कुठं आणतात? चर्च मध्ये. आणि आता मुलं आत्म्यात एवढे पुढे गेले का आता ते आईबापाला ज्ञान सांगतात आणि मग ते आईबापाला आवडत नाही. येस. मग आईबापांनी काय करायचं? नाही नाही, हा जरा जास्तच करतोय, हा जास्त करत नाही, त्याचं ज्ञान पुढं चाललंय, येस. त्याचं ज्ञान पुढे चाललंय. तो तुझे कान टोचतोय, तू त्याचे कान टोचले होते पण आता तो तुझे कान टोचतोय म्हणून तुला जड जात. येस. मग आईबापाच आता मुलाविरोधात बदनामी. नाही नाही, हा दिखावा आहे, हा चर्चमध्ये ढोंगी आहे. कमॉन, कळतंय चर्च. आज तुमचं न्याय पण तुडवलं जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण तुमचं न्याय पण वाढतंय, येस. तुमचं कार्य वाढतंय. म्हणून घरातलेच लोक जसं येशूला टांगून कट करताना त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तुमचेच लोक तुमचं न्यायपणावर कट करताना रस्ती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतील चर्च मध्ये एक आहे, घरी एक वेगळे. पण खरं तसं आहे का? कमॉन, जे लोक विनाकारण कोणाची बदनामी करतात, प्रभू म्हणतो कट करताना रचू नको. येस. त्या येशूला त्यांनी प्रयत्न केला संपवण्याचा. मर्याचा येशू संपला का? नाही संपला. कमॉन, संपला का? नाही मग संपला. आमच्याही न्यायपणाला लोक संपवतील, पण काळजी करू नका, तुमचं न्याय पण संपणार नाही, तुमचं न्याय पण अजून वाढणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बदनाम केल्याने आम्ही बदनाम होणार नाही, अजून आमची कीर्ती वाढणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? आज हे प्रत्येक ठिकाणी चाललंय का मुलं आईबापांच्या विरोधात, आईबाप लेकरांच्या विरोधात, भाऊ बहीण भाऊ एकमेकांच्या विरोधात. का? कारण न्याय पण काय होत चाललंय? वाढत चाललंय. काय होत चाललंय? वाढत. आणि म्हणून लोक तुमचं न्याय पण संपवण्याचा प्रयत्न करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विनाकारण तुमच्या चुका समोर आणतील. आता कुणी परफेक्ट नाही, थोड्याफार चुका सगळ्यांमध्ये असेल, पण मुद्दामून जर तुमची कीर्ती लोकात वाढली, मग जाऊन तुमच्या नाकर्तेपणा सांगायचा, जे कोण तुमचा रिस्पेक्ट जो लोकांच्या मनात आहे तो कमी करायचा. येस. किती लोकांना समजतं चर्च? तुम्ही कसं करतायत? चांगलं करताय. कसं करतायत? चांगलं करताय. थोड्याफार गडबडी प्रत्येकात आहे. आहेत का नाहीत? येस आहेत. कुणी परफेक्ट आहे का? नाही. कमॉन, कुणी परफेक्ट आहे का? नाही. थोडंफार चुकतो, थोड्याफार गडबडी होतात, पण त्या गडबडी अशा मोठ्या लेवलवर मांडायच्या का बाबा याची धार्मिकताच काय कामाची. येस. आज हे चाललंय. आज प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही नाही, हा अरे बाबा आहे ना तो येशू चांगला करतो ना, चांगला आहे, थोडा कमकुवत पण आहे, चुका आहे, पण तू असं दाखवती का जसं त्याचं आध्यात्मिक जीवन आता काहीच कामाचं नाही. येस. मग तुम्हाला पण वाटतं अरे आता मी काहीच कामाचं नाही. नाही, लोक तुमच्या येशूला तुडवतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक तुमच्या न्यायपणावर प्रश्न उठवतील, म्हणून शंका करू नका, निराश होऊ नका. योसेफाच्या भावानेच त्याचा विरोध केला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला स्वप्न दिसतंय का? तू मोठा आहेस का? त्याच्या न्यायपणावर त्यांनी प्रश्न उचललाच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं प्रभुत्व म्हणजे हा अधिकार मला कोणाद्वारे मिळणार? देवाद्वारे. कोणाद्वारे? देवाद्वारे. योसेफाने जे स्वप्न पाहिलं, अधिकारी बनणार. काय बनणार? अधिकारी. भावांना आवडलं का? नाही. वडिलांना आवडलं का? नाही. त्यांनी पण त्याचं जे प्रभुत्व होतं ते मारण्याचा प्रयत्न केला. पण योसेफ मेला का? नाही मेला. योसेफ कायमस्वरूपी खाट्यात राहिला का? नाही राहिला. योसेफाला वर कुणी आणलं? परमेश्वराने. जस तुमचं न्याय पण लोक मारण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला तुडवायचा प्रयत्न करतील, काळजी करू नका, डिसबॅलन्स होऊ नका. देव तुमचं न्याय पण टिकून ठेवणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? योसेफ विरोधात खोटे साक्षी उभे केले आणि त्याला जेलमध्ये टाकलं. कुठे टाकलं? जेलमध्ये कमॉन, टाकलं. योसेफ कायमस्वरूपी जेलमध्ये राहिला का? नाही राहिला. कुणी बाहेर काढलं? परमेश्वराने. दानियेला कुठे टाकलं? सिंहाच्या गुहेत. कमॉन, कुणी बाहेर काढलं? परमेश्वराने बाहेर शद्रक काढलं. मेशक अबेदnego कुठे टाकलं? अग्नीच्या भट्टीत. कुणी बाहेर काढलं? परमेश्वराने. तुमचं न्याय पण धोक्यात टाकतील, काळजी करू नका, देवा तुम्हाला बाहेर काढणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरियाला वाटलं का माझा इश्यू संपणार, प्रभू म्हणतो तुझं न्याय पण नाही संपणार. लोक संपवण्याचा प्रयत्न करतील पण वाटेला काही येणार नाही. लोक जेवढी बदनामी करतील देव तुम्हाला तेवढं पॉप्युलर करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बदनामीला घाबरू नका चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कशासाठी घाबरू नका? बदनामीला. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात त्यापेक्षा देव माझ्याबद्दल काय विचार करतो हे मला महत्वाचं. येस. आमेन. कोण? परमेश्वर काय विचार करतो? तुमचे घरचे काय विचार करतात ते महत्वाचं नाही, तुमचे नातेवाईक तुम्हाला काय म्हणतात हे महत्वाचं नाही, देव मला काय समजतो माझ्यासाठी ते महत्वाचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांचं मन तुम्ही कधी धरू शकणार नाही आणि त्यांच्या मनाला धरून तुम्ही कधी देवाच्या मध्ये वाढू शकत नाही. जे देवाला आवडतंय ते धरून राहायचं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जसं मरियेचा येशूला संपवण्याचा प्रयत्न केला, तिची नैतिकता तिची धार्मिकता, पण येशू संपला नाही, त्याच प्रकारे आमचा पण येशू संपणार नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण काही लोक भावनात्मक होतात. काय होतात? भावनात्मक. बघा पास्टर माझ्या विरोधात काय चाललंय. अरे येशू बद्दल झालं, योसेफ बद्दल झालं, दानियल बद्दल झालं, मग तुझ्याबद्दल होणार नाही का? येस. होणार. कमॉन, होणार नाही का? होय. तुझेच लोक तुझी बदनामी करतील,
तुझेच लोक तुझ्या न्यायीकरणावर प्रश्न उचलतील. काही वेगळं नाही चर्च, बायबलमध्ये सांगते झालंच पाहिजे. आणि जरी होतंय तर प्रेज गॉड, तुम्ही चांगलं करताय. येस हालेलुया. कसं करताय? चांगलं करताय, कमॉन कसं करतायत? चांगलं करताय. पण सैतान काय करतो माहितीये का? आम्हाला भावनात्मक करतो. नाही ते असे बोललेच कसे, त्याने असा विचार केलाच कसा, माझ्याबद्दल असं बोललेच कसे, बघ हे तू धरून बसशील ना मग तू पडशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू काय करून बसशील, धरून बसशील. जर तू धरून बसशील तर तू पडशील. धरून बसू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक काही बोलू दे, काही करू दे, देव तुला उंच करणार आहे. येस, कमॉन किती लोकांना समज. कोण करल? परमेश्वर परमेश्वर करेल. लोक ब्लेम करतील, नावं ठेवतील आणि मागून येऊन तुम्हाला जॉईन करतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळत? लोक काय करतील? नावं ठेवतील. जसं तुम्ही वाढले ना म्हणतील आमच्या घरातलं आहे, आमच्या घरातला आहे. पहिले नातं नसतील लावत, पण नंतर म्हणतील लांबून नातं लावतील, म्हणते आमच्याच घरचं, आमचाच आहे, आमचाच. पहा लोक पडले तर तुमच्या बरोबर नाही आणि चालले तर बरोबर तुमच्या बरोबर. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्यांच्या नादी लागू नकाच. मरियेबद्दल झालं, मरिया व्याकुळ, प्रभू म्हणतो अरे बाबा माझ्या प्रति व्याकुळ होऊ नको, मला कोणी नाही संपू शकत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू आपला विश्वास स्थिर ठेव, तुझा इश्यू संपणार नाही. येस. म्हणून लोक प्रयत्न करतील पण तुम्ही स्टँड घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांनी तुम्हाला चांगलं मानावं असं होणार नाही. सगळे तुमच्या बाजूनी चांगले मत मांडावे असं होणार नाही. जर असं तुम्हाला वाटतं तर मग येशू तू प्रवास नाही करू शकत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेच लोक होते जावळ्याच्या रविवारी काय घेऊन नाचले जावळ्या घेऊन आणि नाचले. हेच म्हणले बराब्बाला सोडा आणि कोणाला टांगा. येशूला येशूला टांगा. टांगा. कमॉन एका आठवड्यात एवढा बदल. येस किती? एका एका आठवड्यात. आठवड्यात. एका आठवड्यातच एवढा बदलचेस. लोकांचं बोलणं जर मनावर घेतलं ना प्रवास पूर्ण नाही होणं शकणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लोकांचं मनावर घेऊ नका. लोक माझ्याबद्दल काय बोलतात याचा जास्त विचार करू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का? आपण आपल्या अवतीभोवती असे खूप लोक ठेवलेत. सांग रे तो काय म्हणतो माझ्याबद्दल, हा काय म्हणतो त्याच्या मनात. अरे बाबा त्यांचं मनावर घेऊ नको, देवाच्या मनात माझ्या प्रती काय चाललं ते मनावर घे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांशी देव बोलतोय, पास्टर मला असं दिसतंय, काही लोक माझ्या प्रती आनंदी. नाही. अरे काय फरक पडतोय मग? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूच्या घरची बी त्याच्या प्रती आनंदी होते का? नव्हते. भाऊ म्हणले बाबा इथं काय न करू, तिकडे जा. कुठं जा? तिकडे जा. इथं काही करू नको, शिष्यात जाऊन तिकडे जाऊन कर. लोक तुमच्या प्रती आनंदी नसणारच. ज्याही वेळेस महिमा होणार सैतान आक्षेप उचलणार आणि मग आपल्याही लोकांद्वारे सैतान तुमच्याशी बोलणार, पण तुम्हाला आत्म्यात हुशार राहायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? मरियेच्या येशूला संपवण्याचा प्रयत्न केला पण येशू संपला का? नाही संपला. कमान संपला. नाही. मग तुमच्याही वर असे गोष्टी घडतील, प्लीज वरी होऊ नका. येस. जर तुम्ही टीव्ही पाहतायत, काल पण मी ऐकलं का केरळमधल्या एका सेवकावर आता पुन्हा एखादी ऍक्ट टाकून दिली आणि त्यालाही संपवण्याचा प्रयत्न चाललाय, पण संपणार नाही. देवाची सेवा उभारणार. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही प्रभूत आहात तर प्रभू म्हणतो ज्या समयी माझ्या नावामुळं तुमची निंदा होईल, तुमचा छळ होईल, तुमचा तिरस्कार केला जाईल, त्या दिवशी तुमचं प्रतिफळ मोठं आहे. आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय? प्लीज इकडे लक्ष द्या. समजतं प्रत्येकाला वचन. हा प्याला तुम्हाला प्यावा लागल. हा प्याला येशू पिला. कोण पिला? येशू पिला. मरियेला पण हा प्याला प्यावा लागला. तिच्या समोर तिच्या येशूला संपवण्याचा प्रयत्न केला. केला का नाही केला? येस केला. तुमच्या पण धार्मिकतेला संपवण्याचा प्रयत्न केला जाईल, तुमच्या पवित्रतेवर नाव ठेवलं जाईल, पण प्लीज काळजी करू नका. येस. कोणाकडे बघा? परमेश्वराकडे. सगळे बोला कोणाकडे बघा? परमेश्वराकडे. देव तुमच्या बाजूने उभा राहील आणि देव आपला गौरव करून. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर का तुम्ही ती गोष्ट मनाला लावून घेतली, माझ्याच बद्दल का बोलले, हेच का बोलले, मग तू पुढे जाणार नाही. पुढे जायचं का तिथं थांबायचंय? पुढे जायचंय. कमान झोपा आल्यात का? कमान पुढे जायचं की तिथं थांबायचंय? पुढे पुढे जायचंय. जायचं. मग मनावर घेऊ नका. लोक जे बोलतात ते मनावर घेऊ नका. हा, ते विनाकारण तुम्हाला बोलतील आणि तुम्हाला बिझी करतील. मग तू विचारात गुरफट आणि देवाला ऐकायचं सोडून टाक. येस. विचार सोड आणि कोणाला ऐक? देवाला ऐक. सगळे बोल कोणाला ऐक? देवाला देवाला ऐक. ऐक. ह्या विचारांवर मला विचार नाही करायचा. देव काय बोलतो ना त्यावर मला विचार करायचा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशूने पाहिलं, येशू वधस्तंभावर आहे. कोण वधस्तंभावर आहे? वधस्तंभावर. येशू कोण आहे? येशू. मुलगा आहे. वधस्तंभावर कोण आहे? येशू. येशू. येशू आहे. मरिया म्हणली पाहिजे बाबा तुझ्साठी काही करू का? तुझ्यासाठी काही करू का? तुला काही त्रास होतो का? पण चर्च उलट रिॲक्शन आहे. कोणाचं? येशूचं. कोणाच्या प्रती? मरियेच्या मरियेच्या प्रती. प्रती. प्रभू म्हणतो का माझी काळजी करू नको. प्रेज द लॉर्ड. तू हालेलुया. आपला विश्वास टेबल ठेव. हालेलुया. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो वेदनेत आहे 6 तासापासून कुठे क्रॉसवर आहे, कुठे क्रुसावर. त्या क्रुसावर आहे. तो वेदनेत आहे पण तरी त्याची कोणाची काळजी आहे? आईची काळजी. आईची. कारण तो बघतो अरे आई अस्थिर झाली.
आई थोडीशी अस्थिर झाली. का तिच्या येशूला संपवायचा प्रयत्न होतो. Yes. काळजी करू नका चर्च, अस्थिर होऊ नका. येशू संपणार नाही, येशू वाढणार. येस आमेन. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या टायमापासून येशूचं राज्य दाबायचा प्रयत्न केला, पण दिवसेंदिवस देवाचं राज्य वाढत गेलं Yes. आणि वाढत जाणार. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून नावं ठेवणाऱ्यांना ठेवू द्या, ब्लेम करणारा ब्लेम करू द्या, तुमच्यातला येशू मात्र वाढत Yes. जाणार. Yes, Amen. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान वाढणार का? येस. Yes, वाढणार. 100% वाढणार. Amen. पण जर तुम्ही मनावर घेतलं तर वाढणार नाही. म्हणून मनावर घेऊ नका, कोणावर सोपून द्या. परमेश्वरावर. परमेश्वरावर. देव काळजी वाढण्यास समर्थ आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची बाजू कशी मांडायची कोणाला माहितीये? परमेश्वराला माहितीये. देवाला 100% माहिती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? लोक ब्लेम करतील, खोटे आरोप टाकतील, पण तुमची सेवा बोलणार का देवाचा अनुग्रह याच्यावर? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही, आमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट फक्त येशू देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट कोण देणार? परमेश्वरच देणार. म्हणून लोकांची काळजी करू नका. अर्धे लोक दुसऱ्यांच्याच भीतीने व्याकुळ. आता ते आमच्याबद्दल काय बोलते? कोणाबद्दल? आमच्याबद्दल आमच्याबद्दल. काय अरे बोलतील? येशू माझ्याबद्दल काय बोलतो ना, ते महत्वाचं मस्त. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लोकांकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट बाळगायचा प्रयत्न करू नका. निराशा येईल. काय येईल? निराशा निराशा येईल. का तुम्हाला कुठून तरी कळणार आमच्यावर असे बोलले का? अरे मला तर वाटलं चांगलं बोललं पाहिजे होतं, मग तू चुकलास. अपेक्षा माणसाकडून नको, कोणाकडून? परमेश्वराकडून. म्हणजे तुझी अपेक्षा देवा पूर्ण करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं देव तुमची बाजू मांडणार. येस. कोणाची? आपली बाजू. पण तुम्ही कोणाकडे पाहिला पाहिजे? परमेश्वराकडे. लोक ब्लेम करतील, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वधस्तंभावर असताना प्रभूने आपल्या आईला शिकवलं का बाबा काळजी करू नको, तुझ्यासाठी मी उभा करतो एक जण. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं न्याय पण संपणार नाही, ते वाढतच जाणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाला तुमचं तुम्ही प्रमाणपत्र देऊ नाही शकत, कमी किती चांगला आहे. चांगलं आहे. आणि देऊ पण नका. काय करू नका? देव पण नका. अनेक लोक आपलं प्रमाणपत्र देत बसतात. नाही माझ्याबद्दल तसा विचार करू नका. अरे करू दे, देव त्याचे मन काय करून टाकल? बदलून टाकल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं किती लोकांना तू आपलं प्रमाणपत्र देशील, पण जर तू देवाकडे पाहशील, देव ऑटोमॅटिक त्यांचे माइंड बदलून टाकेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला शिकायचं की आमचं न्याय पण मांडण्याचा प्रयत्न होणार आणि या शेवटच्या दिवसामध्ये डबल होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, या शेवटच्या दिवसामध्ये डबल होणार. आपल्या घरातूनच होतोय, तर बाहेरचं काय करायचं? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याकडून होतोय, घरामधून मग होतो. बाकीचं जाऊ द्याच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल मी बोलत होतो एका भावाशी का जे आता चर्चेस घेऊ नये म्हणून आक्रमण चाललेत. मी म्हणलं आपण 2 वर्षापासून फिरलोय याच्या पहिले, याच्यातून आपण पहिलेच गेलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सध्या आपण जे बघतोय ना, चर्च काय करतात? बंद करतात. काय करतात? बंद. बंद करतात. मी म्हणलो अरे बाबा यांचं आता सुरू झालंय, आपण 2-3 वर्ष काढले याच्यात, इकडं तिकडं तिकडे सर्वातून प्रभूने आपलं काय केलं? घेऊन गेला. आणि देवाने दाखवून दिलं काळजी करू नको, जागा बदलल पण अनुग्रह जाणार नाही. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली दरवेळेस काय बदलली? जागा बदलली. मग लोकांना वाटलं जागा गेली म्हणजे याची सेवा गेली. सेवा गेली नाही, सेवा वाढली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आमचा पण विश्वास वाढला का देवाचा अभिषेक किती आहे आपल्यावर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना जस्टिफिकेशन देऊ नका, देवाकडे पहा, लोकांना काय करायचं ते करू द्या, देवबाप आम्हाला वाढवणार. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? पुन्हा आपण उभा राहू, प्रे करूया, वाटणा धरून सर्वजण उभा राहूया. हे पिते आम्ही प्रार्थना करतो प्रभू, अनेक लोकांच्या धार्मिकतेवर, जसं मरियेचं येशू फक्त हा मुलगा नाही, पण तिची पवित्रता, तिचा न्याय पण तो होता आणि त्याच्याविरोधात कट कारस्थान करून त्याला संपवण्याचा प्रयत्न होत होय होता. दे बाप्पा. प्रभू, आज इथं अनेक असे लोक आहेत येस का लॉर्ड. प्रभू जे आत्म्यात खूप चांगलं करतात. येस येस. देवाचं भय तुमच्यामध्ये आहे. होय दे बाप्पा. तुम्ही देवाला भय धरून राहता. येस. तुम्ही देवाला आवडणाऱ्या गोष्टी करता. येस. आणि मग सैतानाला ही गोष्ट आवडत नाही आणि मग तुमच्या विरोधात तो खोटी बदनामी पसरवतो. तुमच्या काही ना काही चुका आहेत असं नाही का नाहीये, Yes. पण त्या चुका मोठ्या वाढून चढून बोलल्या जातात, Yes, yes. जेणेकरून लोकांनी जे तुम्ही चांगलं करतायत त्याच्यावर आक्षेप घ्यावा. Yes, पण काळजी करू नका. कमॉन, देव बोलतो, मी स्ट्रॉंगली देवाचा अभिषेक मूव होताना पाहतोय. असे भरपूर जण आहेत. Yes. तुम्हाला असं दिसतंय Yes. का माझ्या विरोधात खोट्या बातम्या आहेत, Yes. माझ्या विरोधात माझ्या नातेवाईकांमध्ये खोट्या गोष्टी बोलल्या Yes, जातात, yes, Lord. माझ्या लोकांमध्ये माझ्याबद्दल खोटं सांगण्यात येतं, होय ते आणि मी जे बाप्पा. चांगलं करतोय मला होय बदनाम पित्या. करण्याचा, मला पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. Yes. होय, काही कमकुवतपणा माझ्यात असेल, पण तो मुद्दामून असा दाखवला जातो का मी खूप मोठा पापी आहे. येस. त्यांचं बोलणं मनावर घेऊ नको Yes. आणि इथून पुढे त्याकडे लक्ष पण देऊ नकोस. येस लॉर्ड. तुला सहाय्य करणारा परमेश्वर देव आहे. येस. योसेफाला संपवण्याचा प्रयत्न केला, Yes. पण तो संपला नाही. होय. त्याला बदनाम करायचा प्रयत्न केला, पण तो बदनाम झाला नाही. Yes. तोच परमेश्वर देव तुझ्या बरोबर आहे. होय देवा. तो देव तुला संपू देणार नाही. येस. हालेलुया.
तो देव तुला संपू देणार नाही. जेवढं कटकारस्थान होईल तेवढं तू आत्म्यात वाढणार, तेवढा तुझा उपयोग वाढणार, तेवढा तू देवाच्या जवळ येणार. म्हणून आजपासून जेही लोक तुझ्या विरोधात काही बोलतात मनावर घेऊ नकोस. जर तू ते मनाला लावून घेतलं तर देवाचे हात थांबतात तुझ्या बाजूने काम करायला. तू तुझी लढाई लढू नको, तुझी लढाई देव लढल. तू आपल्याबद्दल प्रामाणिकपणाचं पत्र देऊ नको. तुझा प्रामाणिकपणा तुझ्या कार्याद्वारे देवा बोलून दाखवल आणि देव आपला महिमा करून घेईल. म्हणून जे कोणी येशूच्या नावामुळे दुखवले जातात, नातेवाईकांद्वारे, इवन आत्मिक भावा बहिणींद्वारे, लोकांद्वारे, कोणाची आईद्वारे, कोणाच्या भावाद्वारे, कोणाच्या मुलाद्वारे, घरातून पण तुम्हाला दुखवलं जातंय आणि तुम्हाला वाटतंय का माझी आई माझ्याबद्दल असं करू शकते का, माझा मुलगा माझ्या प्रती असं करू शकतो का, माझी बहीण माझ्या प्रती असं वागू शकते का. अरे जर येशूला त्याच्या लोकांनी सोडलं नाही तर तू त्याच्याच वाटेवर चाललास. तुला पण हा प्याला प्यावा लागल. पण लक्षात घे, ते प्रभूचं अस्तित्व संपू शकलं नाही, तोच देव तुझं अस्तित्व संपू देणार नाही. तुला हा प्याला प्यावा लागल, पण देव तुझ्या बाजूने उभा राहील आणि तू देवाचा गौरव पाहशील. जितके लोक मी पाहतोय स्ट्रॉंगली, जितके लोक या सिच्युएशन मधून चाललेत आज विनाकारण तुमच्या विरोधात हे सगळं प्लॅन्स, प्रभू येशू मी प्रार्थना करतो या परीक्षेत हे पडू नयेत म्हणून यांना बळ दे, यांचा आत्मा खचू नये म्हणून यांची शक्ती नवीन कर, यांचा विश्वास वाढव आणि त्या गोष्टीकडे यांचं दुर्लक्ष कर आणि ते लक्ष तुझ्याकडे लागू दे. आणि माझं कॅरेक्टर माझा प्रभू सर्टिफिकेट देईल, मला माझा देव उंचवल आणि मी देवाचा महिमा पाहणार. सर्व गौरव तुला देऊन येशू नावाने ब्लेस करतो.